बीड जिल्ह्याचा विकास नाही भकास केलेला आहे बीड जिल्हा। की रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात बीड आहे? काका पुण्याचा नाही झाला तर जनतेचा काय झाणार? तुतारीचे आमदार आहेत, त्यांनी काय 5 वर्षात केलं त्यांना विचारा। आवाज लोकशाहीचा आज बीडमध्ये पोहोचलेला आहे, कारण बीडकरांची काय समस्या आहे, किती प्रश्नांची उत्तरं दिली गेलेली आहेत आणि किती विकास झाला आहे हा एक मोठा प्रश्न उपस्थित केला जातोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकारण तापलेलं आहे, त्यानंतर जालन्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं की त्या ठिकाणी मुद्द्यापासून तर गुद्द्यांपर्यंत काही कार्यकर्ते पोहोचलेले आहेत। आणि प्रामुख्याने पाहिलं तर आता बीडमध्ये आलेलो आहोत, ज्याला म्हटलं जातं राजकीय नेत्यांचा कारखाना, कारण याच भूमीतून राजकीय नेते तयार होतात आणि हेच राजकीय नेते महाराष्ट्राचं नेतृत्व करतात। आणि आपण जर पाहिलं ते या ठिकाणी बीडचे नेते आपल्याला दिसत असतील, या नेत्यांनी या राजकारणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे। आणि त्यानंतर आता विधानसभा निवडणूक आल्याच्या नंतर सर्वसामान्य जनतेचे प्रश्न कुठपर्यंत सोडवले गेलेले आहेत, सत्ताधारी काय म्हणतात, विरोधक काय म्हणतात आणि त्यांच्या उत्तरांची सरबत्ती जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। आपण सर्वप्रथम जाणून घेऊयात, आपल्यासोबत MIM कडून देखील काही जण आहेत आणि त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस कडून सुद्धा काही पदाधिकारी आहेत। आपण जाणून घेतोय, काय सांगाल, विकास जो म्हटला जातो तो बीडमध्ये झालाय का? कारण नेत्यांची नावं थेट गल्लीपासून दिल्लीपर्यंत बीडच्या पोहोचलेली आहेत, काय खरंच असं आहे का? हे बघा, सध्या विधानसभा निवडणूक 2024चं वातावरण आहे, रणधुमाळी पेटलेली आहे। हा महाराष्ट्र पुरोगामी विचाराचा आहे। छत्रपती शिवराय फुले, शाहू आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, बिरसा मुंडा, संत भगवान बाबाच्या पावनभूमीतील हा महाराष्ट्र आहे। या महाराष्ट्रामध्ये कधीही विकासाच्या व्हिजनवर निवडणुका झाल्या नाहीत। बीड जिल्ह्यामध्ये जाती आणि धर्माचं वातावरण गेल्या अनेक वर्षापासून हे भाजप आणि पळून गेलेले शिवसेनेचा गट असेल। भाजपचा मुख्य अजेंडा हा धर्मात वाद लावणे, हिंदू मुस्लिम करणे, दंगल घडवणे आणि या महापुरुषांच्या विचाराचा महाराष्ट्र तो बदनाम केला जातो। अगदी मी तुम्हाला पाठीमागे घेऊन जातो, शिवाजीराव पंडितांपासून ते सुंदरराव सोळंकेपर्यंत, स्वर्गीय विमलताई मुंद्रापर्यंत, माजी मंत्री जयदत्त अण्णा क्षीरसागरपर्यंत अनेक मंत्री होऊन गेले। या मंत्र्यांनी कोणताही उद्योग व्यवसाय या बीड जिल्ह्यात आणला नाही। बीड जिल्ह्यातील मजुरीचा प्रश्न असेल, बेरोजगारांचा प्रश्न असेल, नोकरींचा प्रश्न असेल, शिक्षणाचा प्रश्न असेल, वंचितांचा असेल, महिलांवर होणारे अत्याचार असतील, हे दैनंदिन प्रश्न जसेच तसे ठेवून फक्त जाती आणि धर्माचं बीज या भाजपने पेरल्याचं राजकारणामुळे बीडचा विकास खुंटलाय असा यांनी आरोप केलाय। भाऊ, तुम्ही काय सांगाल? एकीकडे तुम्ही सत्तेमध्ये असताना तुम्ही म्हणता की आम्ही योजना आणल्या, विकास कामं आणलेली आहेत आणि याचा फायदा जनतेला होतोय, मात्र तुमचे विरोधक तुमच्यावर गंभीर आरोप करतायत। सगळ्यात पहिले महत्त्वाचं पाहिलं तर बीड विधानसभेचा इतिहास आणि जिल्ह्याचा इतिहास पाहावा। आता ते म्हणतात जातीचं राजकारण, आता ते ज्या पक्षाचं प्रतिनिधित्व करताय त्यांचा आमदार हा अल्पसंख्याकमधून येतो, विधानसभेमध्ये त्यांचं वोटिंगच 1600, तरी त्यांना आमदार केलं ना, मग जिल्हा कसा जातीवादी झाला हो? आणि ते सत्तेमध्येच ना 5 वर्ष, त्यांनी बी 2.5 वर्ष सत्ता भोगली ना, त्यांनी काय विकास काम केलं त्यांनी सांगितलं? ते बोलत नाहीत, त्यांना फक्त जातीचं राजकारण, अमकं झालं तमकं झालं। त्यांनी विकासावर त्यांनी काय केलं हे सांगितलं आहे का? बिलकुल नाही। येणाऱ्या काळामध्ये सरकारने, शासनाने ज्या काही सुखसुविधा या ठिकाणी जनतेला दिल्या, लाडकी बहीणसारख्या योजना असतील, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासारखे प्रश्न असतील, तरी सर्व टप्प्यातील आर्थिक विकास महामंडळ त्यांनी स्थापन केले। त्याच्यामधून स्वयंरोजगार त्यांना कसं युवकांना मिळेल, हाताला रोजगार कसा मिळेल, ह्या दृष्टिकोनातून सरकारने प्रयत्न केलेले आहेत। सरकारने प्रयत्न केला असं म्हटलं जातं आणि सर्वाधिक जास्त गेम चेंजर योजना म्हणून ओळखली जाते ती म्हणजे लाडकी बहीण। यांनी सुद्धा त्याचं कौतुक केलंय, तुम्हाला कौतुक आहे का? एकीकडे महागाई वाढतीये, दुसरीकडे लाडकी बहीण योजनेचा लाभ हा सर्वसामान्य महिलांना मिळतोय, मात्र ऑब्जेक्शन तुम्ही वारंवार घेताय। लाडक्या बहीण योजनेचं गोंडस बाळ यांनी दाखविलंय। 2.5 वर्ष काय झोपा घेत होते का? 2.5 वर्ष काय केलं यांनी? कांदे घ्यायचे काम केले का? 2.5 वर्षात त्यांनी एक बी योजना केली नाही। शेवटच्या आठवड्यामध्ये जेव्हा सरकार शेवटची घटका मोजतंय त्या टायमाला 1033 शासन निर्णय यांनी जारी केले। मग 2.5 वर्ष 5 वर्ष तुमच्याकडे सत्ता होते, त्यावेळेला तुम्ही गोट्या खेळत होते का तिथं सभागृहात? हा प्रश्न पडलेला आहे। सामान्य जनतेला घुलवण्याचं काम या सरकारने सध्या केलेलं आहे। या सरकारला या राज्यातील शेतकरी, कष्टकरी, मजूर, युवक, बेरोजगार सर्वजण वैतागलेले आहेत आणि म्हणून या निवडणुकीमध्ये या सरकारला धुळीत मिसळण्याचं काम महाविकास आघाडी करणार आहे आणि या राज्यामध्ये पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या माध्यमातून पुन्हा एकदा सत्ता येणार आहे। सत्ता येणार असं म्हटलं जाते। ताई, वारंवार जर पाहिलं गेलं तर महिलांसाठी एक गळ्यातलं ताईत म्हणून ही योजना मानली जाते, मात्र या योजनेवर आरोप केला जातो आणि भाजपनं जे आहे वारंवार सांगितलंय की देवेंद्र भाऊंनी सांगितलंय की माझ्या बहिणींसाठी मी प्रयत्न करतोय, त्यांना काय उत्तर द्याल? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ठाकरे गटाला मला त्यांचं अभिनंदन करायचं आहे यासाठी की या सरकारने 1033 ज्या GR आत्ता आणलेत किंवा ज्या योजना आणल्यात ते तुमच्या लक्षात आहे, याबद्दल पहिल्यांदा तुमचं अभिनंदन।
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुसरी बाब, लाडकी बहीण योजना जी आणलेली आहे प्रत्येक घरातली, ती कोणत्या जातीसाठी, कुठल्या धर्मासाठी, कुठल्या पक्षासाठी अशी ठेवलेली नाही. फक्त लाडकी बहीण ही बहीणच आहे आणि त्या बहिणीसाठी जी योजना आहे ती प्रत्येकाला भेटावी यासाठी देवेंद्र भाऊ किंवा हे सरकार आमचं सत्तेतलं हे आहे, त्यांनी ते सातत्याने प्रयत्न केले. यांनी त्यात कुठंतरी रिट पिटिशन दाखल केलं, कोर्टामध्ये धाव घेतली हे भेटू नये म्हणून. अरे पण गरीब बहिणीच्या पोटाला 2 रुपये भेटायला तुमच्या पोटात का कळ आली? भेटू द्या की, देऊ द्या ना आनंद. तुम्हाला देता आलं नाही, 2.5 वर्ष तुम्ही झोपा काढल्या. तुम्ही कोरोनाच्या काळात मास्क घालून साधा ड्रायव्हर गाडीत ठेवला नाही. 2.5 वर्षात तुम्ही मंत्रालयात गेला नाही, तुम्हाला मंत्रालय पाहता आलं नाही, तुम्हाला एका सामान्य माणसाचं काम करता आलं नाही. आणि जर आमच्या उरलेल्या 2.5 वर्षामध्ये आमच्या शिंदे सरकारने, देवेंद्र भाऊनी, आमच्या पंकजाताईंनी जर इथं काम केलं असेल तर तुमच्या पोटात का गड्डे उठले? बरं, परंतु जाती धर्माचं जे राजकारण आहे ते वारंवार पाहायला मिळालेलं आहे. खास करून आतापर्यंत मराठवाडा असेल, बीड असेल, या ठिकाणी धर्मांचं राजकारण होतं ते पाहायला मिळालं. मात्र त्यानंतर आता काय चित्र तुम्हाला पाहायला मिळतंय? विकास झालाय की विकास खुंटलाय? बघा, 2014मध्ये जे मोदी सरकार देशात आलं आणि यानंतर आता महाराष्ट्रामध्ये जे आता विद्यमान सरकार आहे त्यांचे प्रतिनिधी कशा पद्धतीने वागतात, धर्मात तेढ लावून मतं मिळवण्याचा यांचा धंदा आहे. विकासाच्या नावाने दोन्हीकडं हे कोरे आहेत. आत्ता लाडकी बहिणीचा विषय झाला. लाडकी बहिणीसाठी सगळ्या योजना गुंडाळून, सगळीकडचे पैसे त्या ठिकाणी टाकून, इतर तिजोऱ्या सगळ्या रिकामा करून फक्त मला वाटतं ही मतांसाठी दिलेली एक प्रकारची लाच आहे. राहिला विकासाचा प्रश्न, जाती धर्माच्या नावाने तेढ निर्माण करायचं. विशेषतः भारतीय जनता पार्टीचं आपण जर बघितलं तर नारायण राणेचे जे कुपुत्र आहेत त्यांचं तुम्ही बघितलं की एका संवैधानिक पदावर असताना कुणाच्या बाबतीत कसं बोलावं, धर्मामध्ये तेढ लावून कशा पद्धतीने लोकांमध्ये भांडणं लावावी हे जर शिकावं तर ते भारतीय जनता पार्टीकडून शिकावं. बीड विधानसभेबद्दल बोलायचं तर संदीप क्षीरसागरांनी फक्त सांगावं की त्यांनी 5 वर्षात काय दिवे लावले. आणि जे आणखीन 2 उमेदवार आहेत, जे दत्त क्षीरसागर साहेब असतील किंवा डॉक्टर योगेश क्षीरसागर साहेब असतील, हे 40 वर्षापासून सत्तेमध्ये आहेत. हे जरी 5 वर्ष असतील आणि ते जरी 40 वर्ष सत्तेत असतील तर त्यांनी आम्हाला सांगावं विकास काय केला. विकासाचे काय दिवे लावलेत? दिवाळीचे तर सोडाच, मात्र काय सांगाल? गंभीर आरोप केले जातात तुमच्या नेत्यांवर, कारण सत्तेमध्ये असताना एवढ्या दिवसांपासून त्यांनी कामच केले नाहीत. काय दिवे लावले? भाऊ तर म्हणले समजा कामच केले नाहीत, पण त्यांच्या दारामध्ये नगरपालिकेने रस्ता केलेला आहे. जिथून तिथे हिंडतात जातात का माळवेस, त्यांच्या चुनगल्लीचा भाग, डॉक्टर बाबासाहेब पुतळ्यातून रस्ता केलेला आहे. हा बघा शिवाजी महाराजचा पुतळा. विकास 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 सांगतो नगरपालिकेने. अहो फंड आणला कुठून मग तो? कुणी आणला फंड? तो नाही, फंड आणला कुणी तो? नाही भाऊ, तसं नाही ना. रस्ता नाही नगरपालिकेने केला ना. अहो 40 वर्ष तुम्हाला म्हणतो मी, ते 40 वर्ष तुम्हाला हिसाब द्यायला लागलो. ठेवला बीडला. अहो रस्तेत का म्हणजे आम्हाला असे साहेब, एखादा अधिकारी आला, बाहेरून माणूस आला तर त्याला वाटतंय की रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात बीड आहे, काय कळायला मार्गाची परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न जो आहे त्यांनी केलाय. मनसे सुद्धा आपल्या सोबत आहे. प्रामुख्याने तुम्ही पाहिलं तर आता बऱ्याचदा असे प्रयोग झालेत की तुम्ही राजकारणात बाहेरून का होईना पाठिंबा द्यायचे किंवा सपोर्ट करायचे, मात्र आता प्रत्यक्षात उतरत आहेत. हे सर्वांचं राजकारण पाहिल्याच्या नंतर तुम्हाला काय वाटतं की बदल करू शकतो तुम्ही, किंवा यांनी काही प्रयत्न केला आहे की नाही केलाय? बीड जिल्हा हा इतर जिल्ह्यापेक्षा 20 वर्ष मागासलेला जिल्हा आहे. या ठिकाणी अनेक ज्वलंत प्रश्न आहेत, शेतकरी, कष्टकरी, मायबाप जनतेचे, आणि या ठिकाणी असलेल्या अनेक लोकांचे अनेक प्रश्न आहेत. बीड जिल्ह्यामध्ये विकास योजना ज्या आणतात त्या विकास योजनेमधून फक्त आणि फक्त यांना टक्केवारी खायची म्हणून हे विकास योजना आणतायत. भुयारी गटार ही योजना यांनी आणली, परंतु भुयारी गटार योजनेचा काय फायदा आहे? भुयारी गटार योजना चालू आहे का? त्या ठिकाणी भुयारी गटार बनवली, परंतु त्यामध्ये 5 mm पाईप टाकलेला आहे. त्या पाईपामध्ये जर झिल्ली जरी गुंतली तरी पाणी पुढं निघू शकत नाही. अशा योजना यांनी राबवून बीड जिल्ह्याचा विकास नाही भकास केलेला आहे. बीड जिल्हा भकास केला असं म्हणताय, मात्र याच बीड जिल्ह्यामध्ये एक पॅटर्न गाजतोय, तो म्हणजे आरक्षणासंदर्भातला. या आरक्षणाचा ज्वालामुखी संपूर्ण राज्यानं पाहिलेला आहे, मात्र त्याचे पडसाद जे आहेत त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आपण जाणून घेऊयात काय सांगाल. प्रामुख्याने जर पाहिलं तर हा प्रश्न जो आहे तो एवढा गाजतोय की आता राजकारणाची दिशा काय ठरवली जाईल हे काही केंद्रबिंदू ठरवले जात आहेत. काय वाटतं? प्रश्न सोडवला जातोय. बीडमध्ये चालू आहे का नेमकं? बीडमध्येच नाही तर राज्यामध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न असेल, मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न असेल, दलित समाजाचे काही प्रश्न आहेत, ओबीसी बांधवातले काही प्रश्न आहेत, आणि आदिवासी असतील, धनगर बांधवाला असेल, या सगळ्यांना विद्यमान सरकारने फसवलं आहे. आणि
विरोधी पक्षांनी आत्तापर्यंत त्याच्यावरती राजकारण केलं फक्त. जर हे सरकार आणि विरोधी पक्ष आम्हाला आरक्षण आणि आमचे प्रश्न सोडवणार नसतील तर समाजाचे प्रतिनिधी तिथं गेले पाहिजेत. समाजाच्या प्रश्नाची जाण असणारे लोक तिथं गेले पाहिजेत. म्हणून संघर्ष योद्धा मनोज दरांगे पाटील साहेबांनी हा लढा उभा केला आहे. आणि बीड हे मनोजदादांची जन्मभूमी आहे, त्यामुळे इथं त्याचे सर्वाधिक पडसाद उमटताना दिसतात. अजूनही त्यांची नाराजी आहे ती पाहायला मिळते. आता मला उत्तर द्या, कारण भाजपमध्ये असल्याच्या नंतर, सत्तेमध्ये असल्याच्या नंतर, विशेष करून आता भाजपकडून जाणून घेतो आपण, तर काय सांगाल, वारंवार जो आहे तो फडणवीसांवर त्यांचा रोष पाहायला मिळालेला होता, ते जाणीवपूर्वक अडकाठी आणतात असा त्यांच्यावर आरोप केला जातोय. खरंच फडणवीस तसे आहेत का? खरं तर संविधानाने सर्वांना दिलेले अधिकार आहेत, ते त्यांच्या पद्धतीने त्यांची मागणी करतात आणि सरकार जे आहे ते त्यांच्या पद्धतीने त्याचा विचार करते. आता हे दोन्ही गोष्टी ज्या आहेत ते त्यांच्या पद्धतीने ते योग्यरित्याने करतात. वास्तविक पाहता या विषयावर, जातीवादावर किंवा त्यांच्या मागण्यावर बोलण्या इतके आपण फार साधारण कार्यकर्ते आहोत. इतकं मोठं बोलून त्यामध्ये कुठला वितंडवाद करावा या मताचे आम्ही नाही येत. बरं, तुम्ही काय सांगाल, आता वंचितची सुद्धा भूमिका जी आहे, आधी वंचित बाळासाहेब सुद्धा दरांगे पाटलांच्या पाठीशी होते, मात्र नंतर चित्र बदललं, आता ते एक वेगळं चित्र निर्माण करतायत. आता ह्या निवडणुकीच्या माध्यमातून का होईना, काय वाटतं तुम्हाला, पारडजड भरेल, विकास झाला बीडचा? बाळासाहेबांचं त्यांनी चित्र बदललेलं नाही. बाळासाहेबांची पहिलीही भूमिका काय होती की मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, परंतु ओबीसीच्या ताटात नाही, त्यांचं ताट वेगळं असलं पाहिजे. आणि बीडचा विकास तर आपण पाहताच काहीच झालेला नाही. इथं जवळजवळ 30-40 वर्षापासून रेल्वेचं काहीच नाही. आणखी रेल्वेत बसून येणारे म्हणणारे त्या आणखी तिकडंच गुल झालेले आहेत. आणि जे काही महाविकास आघाडी आहे हे संविधान वाचू, कुठं काय नको करू असं म्हणत होती, परंतु त्यांनी संविधानाचा तर ज्या वेळेला ते जाळलं, ज्या वेळेला एखाद्या माणसाने त्याचा हे केला, फाडलं, त्यावेळेला त्याचा साधा निषेधसुद्धा या महाविकास आघाडीच्या खासदारांनी केलेला नाही. मोठा गंभीर आरोप केलाय तुम्ही संविधानासंदर्भात. संविधानाचा प्रश्न असेल, त्यासोबत इतर मुद्दे आहेत, मात्र तुमचं सरकार असताना किंवा तुमच्याकडे मागे सत्ता असताना तुम्ही का प्रश्न सोडवला नाही? मग ते राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा त्यानंतर शरदचंद्र पवार असेल यांच्यावर आरोप केला जातो आणि ते तुमच्या युतीसोबत आहेत. मला एक सांगायचं आहे, ताईंना मला उत्तर द्यायचं आहे की त्यांनी सांगितलं की उद्धव साहेब 2.5 वर्ष कोरोना काळामध्ये घरामध्ये होते, ड्रायव्हर पण नेत नव्हते. आम्ही दक्षता घेणारे माणसं आहोत, दुसऱ्याला त्रास होईल याची दक्षता घेणारे माणसं आहेत, पण त्यांचे फेकू जे आहेत, त्यांचे पंतप्रधान फेकू पंतप्रधान हे कुठल्या सभेमध्ये दिसले, कुठं सभा गाजवले त्यांनी, हे त्यांनी सांगावं. हे फेकू पंतप्रधान तुम्ही चॅनलवर सर्च करा, फेकू म्हणलं की पहिला पंतप्रधान नरेंद्र मोदीचं चित्र दिसतं. त्यामुळे त्यांनी काय दिवे लावले महाराष्ट्रामध्ये? त्यांनी मंदिरं उघडे करा, जातीमध्ये भांडणं लावा, याच्या व्यतिरिक्त त्यांनी काय काम केलं ते त्यांनी उत्तर द्यावं. माझं कुटुंब माझी जबाबदारी, म्हणजे आमच्या घरातले मी माझा आदित्य, असा त्यांचा आरोप आहे. सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी कोरोनाच्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्र सांभाळण्याचं काम, या महाराष्ट्रातील जनतेला सुरक्षित ठेवण्याचं काम, लोकांपर्यंत सर्व जनसुविधा पोहोचवण्याचं काम आदरणीय मुख्यमंत्री ज्यावेळेला उद्धवजी ठाकरे साहेब होते त्यावेळेला त्यांनी अतिशय चांगलं काम केलं. आणि त्यांनी चांगलं काम केलं म्हणूनच या ठिकाणची जनता, आम्ही या ठिकाणी लोकांच्या समोर आज उभे आहोत. ते काम उद्धव साहेबांचंच आहे. त्यांनी अतिशय चांगली परिस्थिती हाताळली, परंतु काहीतरी आरोप करायचा म्हणून हे सत्ताधारी, हे जे सरकार होतं आतापर्यंत, यांनी 2.5 वर्षात काय दिवे लावले? आरोपांवर आरोप आहेत, यांनी सुद्धा आरोप केलाय, त्यांनी सुद्धा आरोप केलाय. काय सांगाल, काय भूमिका आहे? 2014च्या अगोदर छत्रपतींचा आशीर्वाद चलाव देऊ मोदींना साथ म्हणत भाजपच्या नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांनी या महाराष्ट्रात निवडणुका लढल्या आणि विजय मिळवला. सत्तेमध्ये आल्याच्या नंतर सर्वात प्रथम आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ, मुस्लिम समाजाला आरक्षण देऊ, धनगर समाजाला आरक्षण देऊ, मुंबई येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक करू आणि या महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करू असं भाजपने म्हणले होते. सत्तेमध्ये आल्यानंतर मात्र बिल्किस बानूसारख्या च्यावर झालेल्या अन्याय अत्याचारी आरोपीला निर्दोष या सरकारने सोडलंय. हिजाब प्रकरणावरून माझ्या मुस्लिम भगिनीला उत्तर प्रदेशमधून कॉलेजमधून बाहेर काढलंय, तर दलितांवर अत्याचार होत असताना भाजपचा एकही आमदार खासदार बोलत नाही. भाजपकडून विकासाची अपेक्षा करणं म्हणजे निवळ काय म्हणतात त्याला, रातांधळेपणा आहे या महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे भाजप या कोणत्याही भूमिका घेऊ शकत नाही. ताई, भाजपचं नेतृत्व जे आहे ते कुठंतरी तुम्ही म्हणताय की सर्वोच्च आहे, चांगलं आहे, मात्र यांनी गंभीर आरोप केले तुमच्यावर. हे असे आरोप जे आहेत ते आतापर्यंत झालेले नाहीत बऱ्याचदा.
विषय तोच सगळ्यात महत्वाचा. तो बिल्किस बानोंचा विषय काढला, तो न्यायालयाने दिलेला निर्णय. विकासावर तुमच्यावर आरोप केले त्यांनी, काय उत्तर द्याल? विकासच केला. आरोप बिघड बुडाचे आरोप ते करत आहेत. त्यांना एवढेच काम आहेत. आमचे मुंडे साहेब आमचे दैवत आहेत. पंकजाताई जे म्हणतात या बीड जिल्ह्यात विकास झालेला आहे. खासदारताईच्या माध्यमातून जातीपातीचं राजकारण हे बाजूचं करते. गल्ली ते दिल्लीपर्यंत रस्ते आहेत. तुम्ही जा आता संभाजीनगरला जा, कुठं जा तुम्ही बघा. विकास या दिल्लीच्या माध्यमातून विकास झालेला आहे सगळा. एक अंधी योजना तुम्ही दाखवा, एक तरी योजना दाखवा तुमच्या सरकारमध्ये. त्यांच्या पक्षाचे तुतारीचे आमदार आहेत. त्यांनी काय 5 वर्षात केलं त्यांना विचार. 2.5 वर्षात ते बी सत्तेत होते ना. त्यांनी काय दिवे लावले? एक काम त्यांनी सांगावं. महाविकास आघाडीवाल्याला एक प्रश्न आहे. शरद पवार साहेबांचं शिवजयंती साजरी केलेला एक फोटो दाखवा, एक फोटो. शरद पवारांना आरोप केला जातोय आणि प्रामुख्याने पाहिलं असं आहे, चोर चोर चचेरे भाई भाई. हे पहिले चोर चोर सोबतच होते. भाजपने जेवढा विकास केला तेवढा ह्यांनी 40 वर्षात कमून करून दाखवेल नाही. माननीय पंकजाताई, माननीय प्रीतमताईंनी अंमळनेरपर्यंत रेडिओ आली. ह्यांच्या डोळ्यात का धूळ गेली का? त्या रेल्वे बघत दिसत नाही का ह्यांना? रेल्वेमध्ये बसून यायचं. पंकजाताई आणि प्रीतमताईंनी रेल्वेचं उद्घाटन केलं. अंमळनेरपर्यंत रेल्वे धावली. आता आयत्या पिठावर येऊन आयत्या पिठावर तर कुणीही रेगोड्या मारतं. आणि ऐका सर, ऐका. आणि ह्यांची चोराच्या उलट्या बॉम्बा ह्यांनी पहिल्यापासून उलट्याच बॉम्बा मारलेल्या आहेत. 2 मिनिटं. सत्ता असताना काय केलं असा प्रश्न विचारला जातोय. तुम्ही देखील सत्तेमध्ये होते, तुम्ही सुद्धा सत्तेमध्ये असताना काम केलंय. मात्र गंभीर आरोप आहेत. आयत्या पिठावर रेगोट्या मारताय तुम्ही, तुमच्यावर आरोप केला गेलाय. काय तुम्ही म्हणजे तुमच्या काळामध्ये काही कामच केले नाहीयेत का? भाजपवाले आता ऐका 1 मिनिट आम्हाला बोलणार आहे 2 शब्द जरा. झालंय असं, आता भाजपची पूर्ण पायाखालची वाळू सरकलेली आहे. त्यांच्या लक्षात आलंय आपलं राज्यात आता काही राहिलेलं नाही. भाजपने ज्या पद्धतीने वागलंय त्या पद्धतीनं भाजपला आता सगळे लोक कंटाळलेले आहेत. त्यांना हे कळलंय. आणि विशेषतः मला सांगायचं 1 मिनिट, भाजप एक जिल्ह्यात कसा होता बघा. सगळं भाजप मुंबई जिल्हा होता. आज अवस्था काय झाली यांची, का झाली ह्याची यांनी विचार करावा ना. काय अवस्था झाली? हे उद्धव साहेबांवर तोंडसूर घेतात. उद्धव साहेबांमुळं हे महाराष्ट्र वाचलाय. उद्धव साहेब जर मुख्यमंत्री नसते ह्या महाराष्ट्रातल्या अनेक माणसं मेले असते. उद्धव ठाकरेंमुळे महाराष्ट्र वाचलाय. हा जो महाराष्ट्र आहे तो उद्धव ठाकरेंमुळे वाचलाय असं त्यांनी सांगितलं. नाही तर तुम्ही आज हयात नसते का? मला कोणत्या पक्षाबद्दल किंवा कोणत्या धर्माबद्दल किंवा कोणत्या नेत्याबद्दल बोलायचं नाही. आमचं एकच विजन, सर्व कार्यकर्त्याच्या, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याच्या, अजितदादा गटाच्या, सगळ्या महायुतीच्या कार्यकर्त्याचं एकच विजन आहे. योगेश भैया क्षीरसागर यांना निवडून कसं आणायचं हेच आमच्या पुढे सर्वात मोठा प्रश्न आहे. आणि आम्ही त्यांना निवडून आणणार आहेत. दुसरी गोष्ट, ठाकरेंमुळे तुम्ही वाचलात असा त्यांचा आरोप आहे. आता उद्धव साहेब आमच्या घरी बसले होते गाठी घेऊन, आम्हाला कोणी मारा यायला आलं म्हणून. ते घरात आणि हे म्हणजे तुम्ही उद्धव ठाकरे महाराष्ट्र वाचला. आता काय बोलतात तुम्ही? जर महाराष्ट्र वाचला उद्धव साहेब थोडं वाचलं. अहो मांडी लावली ना त्यांनी, सत्ता भोगली ना. भाजप सोबत राहून उद्धव साहेबांना चांगली ही होती, वागणूक होती. पण आज राष्ट्रवादी काँग्रेस सोबत राहून शिवसेनेचं उद्धव गटाचं पूर्णपणे एकदम हे झालंय. कुठंच राहिले नाही. 85 जागेवर फक्त 85 जागा. अहो 122 जागा. विकासाच्या मुद्द्यावर बोलतात. विकासाचा जो मुद्दा आहे, एकीकडे हे आरोप करतायत आमच्यामुळं राज्य वाचलं, हे म्हणतायत तुम्ही चांगलं काम केलं नाही. मात्र आता ना आपल्याकडे सत्ता आहे ना आपल्याकडे पॉवर आहे. काय वाटतं तुम्हाला, कितपर्यंत यांचे जे आरोप प्रत्यारोप योग्य वाटतात? काय होऊ शकेल का? विकास झालाय? नाही, विकास काहीच नाही. ते काय माहितीये का, शरदचंद्र पवार गट आणि अजित पवार गट हे काय करायला लागले, सध्या स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून, या पद्धतीनं हे राजकारण करत आहेत. बीडमध्ये आतापर्यंत जो काही विकास निधी आलेला आहे तो सगळ्यात जास्त जर कुठे गेला असेल तो परळी मतदारसंघामध्ये गेलेला आहे. अहो बीडमध्ये विकासाच्या कामानं वैशिष्ट्यपूर्ण योजनेचे जे 4.5 कोटी रुपये आले होते ते 4.5 कोटी रुपये आता हे राष्ट्रवादीवाल्यांनीच तिकडे पळविले. परंतु त्याच्यावर कोणी प्रश्न सुद्धा विचारायला तयार नाही. आणि ह्या ज्या गोष्टी व्हायला लागल्यात, खरं तर हे कार्यकर्ते जे आहेत ते कार्यकर्ते घराणेशाहीचं राजकारण आजपर्यंत हेच चालू आहे की घराणेशाहीचं राजकारण. कार्यकर्ते फक्त खालून ओरडणार की बाबा आमचा हे नेता, आमचा तो नेता, परंतु तो नेता गुत्तेदारी करत टक्केवारीवर काम विकत तो टक्केवारी कमवतो. परंतु इथलचा कार्यकर्ता खालच्या लेवलवरचा हा वंचितच राहतो.
टक्केवारी हे सगळे प्रस्तावित कोण घेते पैसे घेतात टक्केवारी कोण आहे? 10% टक्केवारी कोण घेते? आरोप केलाय पैसे घेता तुम्ही आज टक्केवारीचा आरोप केला बीड विधानसभेला माहिती आहे टक्केवारी कोण स्थानिक आमदाराला विचारा कोण टक्केवारी घेते, त्यांच्या पदाधिकाऱ्यांना विचारा, ते सगळे सांगतील. आणि त्यांना विचारा की गेल्या 5 वर्षामध्ये एक काम बीड विधानसभेच्या दृष्टिकोनातून नाव घ्यायला एक काम दाखवा म्हणा. एक ओपन चॅलेंज आहे, एक गेल्या 5 वर्षामध्ये. तुमच्यावर आरोप केला जातोय, टक्केवारीचा आरोप केला जातोय, तुम्ही त्यांच्यावर आरोप केला, मात्र तेच म्हणतात की तुम्ही घेत होते पैसे. हे बघा, टक्केवारी कोण घेतं आणि कोण नाही सगळ्याला माहिती. ह्यांचा वादच ह्यांना टक्केवारी पाहिजे म्हणून आहे. आणि राहिला प्रश्न, भाजपने जर विकास केला असता तर 73,000 कोटीचा जलसिंचनचा घोटाळा असलेल्या अजित पवाराला भाजपने पक्षात घेतलं नसतं. छगन भुजबळांना 26 महिने जेल भोगावं लागलं, त्यांना मंत्रिपद भाजपने दिलं नसतं. एकनाथ शिंदेचे सुईसहाय्यक हे सत्तेमध्ये असताना फरार होते. एकनाथ शिंदे सारखा गट त्यांनी फोडला नसता. जर या महाराष्ट्रात भाजपने 14 पासून 24 पर्यंत विकास केला असता तर राष्ट्रवादीच्या अजित पवारांसोबत किंवा एकनाथ शिंदे साहेबांसोबत सत्ता स्थापन करण्याचं यांनी धाडस केलं नसतं. हा महाराष्ट्र आपल्या तर बाळां लोकांचं ते करता. तुम्ही तिथं याच्यामध्ये ठाकरे गटासोबत राहून सगळ्यांची युती केलेली चालते. आम्ही शिंदे गटाला हे केलं, आम्ही अजित गटाला गेलो तर पोटात वळे उठत आहेत. कसं काय जमणार? आता हा सर्व मुद्दा जो आहे तो राजकारणाचा जर पाहिला तर प्रामुख्याने पाहतो आपण राजकारणापासून सुरू झालेला विकासाचा मुद्दा जो आहे तो गाजतोय, मात्र आरक्षणाचा मुद्दा देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. जाता जाता आपण विचारूयात, राज्यात जो ज्वलंत मुद्दा झालाय तो म्हणजे आरक्षणाचा. काय वाटतं तुम्हाला, आरक्षणाचा मुद्दा विकासासोबत सोडला जाऊ शकेल का? आरक्षणाच्या प्रश्नावर सर्वपक्षीय लोक राज्यकर्ते राजकारण करतात. मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी वाशीत घेतलेल्या शपथेचा आणि उदारलेल्या गुलालाचा अपमान केलाय. आणि विरोधी पक्षावाले सुद्धा मराठा आरक्षणाच्या वरती फक्त राजकारण करतात. 50%च्या आतल्या आरक्षणावर कोणीही बोलत नाही. राजकारण पाहिलं, आरक्षणाचा मुद्दा पाहिला, विकास पाहिला, मात्र हे सर्व नेते एकच आहेत, सारखेच आहेत. त्यामुळे आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो कुठे सोडवला गेलेला नाहीये, विकास झालेला नाही असं ते बोलतात. मात्र सत्ताधारी सुद्धा ऐकायला तयार नाहीये. विकास मानेसह मी सचिन बडे, लोकशाही मराठी, बीड.